मॉर्निंग गाईज. आज मी वाचलेलं आहे श्रीगड्डा प्रथम प्रकरण वचनामृत 9 संवत 1876 मार्गशीर्ष शुक्ला द्वादशीच्या दिवशी श्रीजी महाराज श्रीगड्ड्यामध्ये दादा काचेर यांच्या राजभवनामध्ये विराजमान होते. त्यावेळी श्रीजी महाराज म्हणाले, ज्या व्यक्तीने श्रीकृष्ण भगवंतावर पूर्णपणे निश्चय केला आहे, दररोज त्यांचे दर्शन घेत आहे आणि भक्ती करत आहे, अशा व्यक्तीने आपल्या मनामध्ये न्यूनभाव ठेवून असा विचार केला असेल की गोलोक आणि वैकुंठामध्ये राहणाऱ्या भगवंताचे जोपर्यंत मला दर्शन मिळत नाही तोपर्यंत माझे परिपूर्ण कल्याण होत नाही, अशा अज्ञानी माणसाच्या तोंडातून आपण भगवंताची कथा ऐकू नये. जो व्यक्ती भगवंताच्या फक्त दर्शनाने आपल्याला परिपूर्ण मानत असेल त्या व्यक्तींना भगवंत धाममध्ये घेऊन जातात आणि आपले ऐश्वर्य दाखवतात.